सर्व उपस्थित असणारे बारामती तालुक्यामध्ये विविध संस्थांच्यावर काम करणारे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, व्यापारी बंधू, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामीण भागातून आलेले प्रमुख कार्यकर्ते, तसंच ज्यांनी आपल्याला सगळ्यांना विनंती केलेली आहे ते क्षेत्रीय प्रमुख, क्षेत्रीय कार्यालय पुण्याचे मयंक भारद्वाज आणि जे आपली इथली शाखा बघणार आहे ते संजीव कुमार, सगळ्या युनियन बँक ऑफ इंडियाचे उपस्थित असणारे अधिकारी, कर्मचारी, शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो. 10 वाजता कार्यक्रम होता, जवळपास 1.5 तास मी उशीर केला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज माघी गणेश जयंती. सर्वात पहिल्यांदा सुखकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो. आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. नव्या वर्षात जानेवारी महिना संपलेला आहे, आता आज 1 फेब्रुवारी आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरुवातीलाच केंद्र सरकारचा यावर्षीचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे. मला खरं तो ऐकायचा होता, परंतु ह्या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये मी ते हे करून ठेवायला सांगितलेलं आहे, सगळं रेकॉर्डिंग करून ठेवायला सांगितलेलं आहे. पण आज जाहीर होत असलेल्या देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना, एकनाथरावजींना, सगळ्याच आमच्या मंत्रिमंडळाला, महाराष्ट्राला निश्चित अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण होतील हा पण आम्हाला विश्वास आहे. आणि त्याच्यामुळं सकाळीच लवकर नेहमीप्रमाणे सुरुवात करून देखील कामाचा व्याप वाढल्यामुळं आपल्याकडे यायला उशीर झाला. ही जागा मी सहज आज एंट्री करत होतो. तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल पूर्वीची आपली पंचायत समिती. आपण आतमध्ये जायचो, आतलं गेस्ट हाऊस कसं असायचं, सभापती कुठं बसायचे, स्वर्गीय नारायण पाटील असतील, सतीश मामा खोमणे असतील, वसंत काका जगताप असतील, अनेक मान्यवरांनी ह्या आपल्या पंचायत समितीचं नेतृत्व केलं. कमलाकांत ढवण पाटील साहेब स्वर्गीय असतील आणि त्यांची कारकीर्द पण मी राजकारणात आल्यानंतर काहींची, विशेषतः वसंत काकांपासून जवळनं पाहण्याची संधी मिळाली. नारायण पाटलांचा पण मी काही काळ त्या ठिकाणी जवळनं बघितला. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्याला पण सभापती होत होतं. आता काळ बदललेला आहे. आता नियम पंचायत समितीचा सदस्यच सभापती होऊ शकतो. खरं तर मला खूप अपेक्षा होती की यावेळेस जी काही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती त्याचा निकाल लागेल आणि गेले 3 वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना आणि शहरी भागातल्या माझ्या नगरसेवक, नगरसेविका होण्याची महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला, नगरपंचायतीला तिथली संधी आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेला तिथली संधी ही काही ना काही कारणांनी पुढे गेलेली आहे. ओबीसीचं आरक्षण याबद्दलचा महत्वाचा त्याच्यामध्ये निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यायचा आहे. आत्ता जे आरक्षण आहे ते ओपन कॅटेगरी, मागासवर्गीय आणि आदिवासी, ट्रायबल यांच्याच करतायत, पुरुष महिलांचा, ओबीसीचं नाहीये. ओबीसी पण वर्ग समाजातला फार महत्वाचा घटक आहे. त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. संविधानाने तो सगळ्यांना आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे ते लांबतंय. आम्हालाही बरं वाटत नाही. आम्हाला वाटलं होतं की आता निकाल लागेल आणि याद्या फायनल होऊन एकदा ह्या निवडणुका पुढे जातील, म्हणजे होतील. आम्ही सतत मंत्रिमंडळ पण तोच प्रयत्न करतोय, चांगल्यातले चांगले वकील देऊन आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडून त्याबद्दलच्या निवडणुका आणि ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी होण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केलेली 1962ला सुरुवात, नगरपालिका त्याच्या आधीपासून आहे आपली, तर मला वाटतं 1854ची नगरपालिका काय असं काहीतरी आहे. पण ह्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं जागा कशी होती, नंतर हळूहळू आपण बदलत गेलो. माझ्याही त्या सुरुवातीच्या काळात तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या डोक्यामध्ये असणारं माझं व्हिजन आणि नंतर तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, देशामध्ये फिरण्याची संधी मिळाली. कधी परदेशामध्ये पण जाण्याची संधी मिळते आणि त्यावेळेस मी पण बघतो की तिथं काय आहे, माझ्या बारामती करता काय आणता येईल.
माझ्या पुणे पिंपरी चिंचवड करता, माझ्या महाराष्ट्राकरता काय आणता येईल. आता देखील इथं बोलत असताना मला नवीन जैन सांगत होते की दादा आम्ही अनेक शहरं बघितलेली आहेत, परंतु एवढं झाडं असणारं, स्वच्छ रस्ते असणारे, फुटपाथ असणारं, एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग असणारं शहर मला फार क्वचित बघायला मिळालं आणि ते बारामतीमध्ये पाहायला मिळालं. म्हणजे त्यांनी फारच मला चढवलं. त्यांनी चंदीगडचीच उपमा दिली. अरे चंडीगढ़ में भी ऐसा नहीं है दादा, इसमें है. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी काय सांगावं. आम्हालाही असं सांगितलं की थोडासा 3 हत्तीचं बळ आमच्या अंगात चढतं, आम्हाला वाटतं की नाही अजून जोरात झालं पाहिजे. आणि इथं ही वास्तू करत असताना आपल्याला पंचायत समितीला आपल्याला मध्ये मी परवाच पंकजाताईं मी विमानातनं पुण्यावरून इथपर्यंत पण इथं एकत्र आलो. नंतर परवा माझ्याबरोबर त्या बीडला पण होत्या. तेव्हा म्हणलं ताई त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास खात्याच्या मंत्री झाल्या, माझं राहिलेला निधी थांबला आणि माझं 5 वर्ष पंचायत समिती थांबली. पुन्हा मग मला वाटतं बदल झाला आणि मग ती राहिलेली आपण पूर्ण केली. बारामतीमधली एक आदर्श वास्तू पंचायत समितीची म्हणून हिच्याकडे बघितलं जातं. तिथं काम पण तसंच व्हावं, बीडीओकडनं तशीच अपेक्षा आहे. पुढं पंचायत समितीमध्ये येऊन बारामतीकरांचं नेतृत्व करणाऱ्या सभापती उपसभापतीकडनं पण आणि सदस्यांच्याकडनं पण तीच आमची अपेक्षा आहे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. नुसता दिखावा करून चालत नाही, नुसत्या इमारती चांगल्या बांधून चालत नाही, फर्निचर चांगलं ठेवून चालत नाही. त्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसांनी पण घेतलेल्या कागदातला माणूस त्या ठिकाणी ओळखला पाहिजे. नुसता कागद वाचून चालत नाही आणि त्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याच्यामध्ये मला मगाशी एकाने निवेदन दिलं, व्हिडिओ त्याची नोंद घ्या. आपण मोफत विहिरी देतो. विहिरीला आता 4 लाख केले ना, 5 लाख केले. मोफत विहिरी देतो. काही जण कोण सुजय पवार कोण आहे का, पवार आहे हा, आमची भावकी काहीतरी त्याच्यामध्ये पैसे मागते अशा पद्धतीची तक्रार आहे. मी एकच बाजू बघून बोलत नाही, मला त्याची शहानिशा करावी लागेल. मला तर आत्ताच बऱ्हाणपूरला कुठंतरी पत्र दिलं की दादा तुम्ही एवढं काम करता पण तुमच्या खालचे लोक कसं काम करतात. ते सुजय पवार म्हणे विहिरी मागं पाऊंडला 75,000 रुपये घेतात. घेत असतील तर त्याचं काही खरं नाही, घेत नसतील तर त्याला शुभेच्छा, चांगलं काम करू. त्याच्या खोलात माझ्या इथं जो स्टाफ, मी आता तर बारामतीमध्ये किती जण एकूण तुम्ही स्टाफमध्ये काम करता, 14 जण माझ्या डीसीएम ऑफिसचे लोक इथं काम करतायत. परंतु नुसती नावाला 14 नाही दिसली पाहिजे, काम पण तेवढं 4 पटीनं वाढलं पाहिजे. कुठेही काही पाठपुरावा करणं, सार्वजनिक कामाला प्रथम प्राधान्य देणं, याकरता मी आपल्याला इथं ठेवलेलं आहे. आणि हनुमान पाटील तुम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही आता आरओ झालेला आहे, रिजनल ऑफिसर. तुम्ही पण त्यांना योग्य ते सल्ला देत चला. लोकांची कामं व्हावीत ही माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या बाबतीमध्ये आहे. आज इथं ही जागा मी का इथं वास्तू बांधली तर काय होतं, आम्ही बघितलेलं, आम्ही इमारती बांधतो नंतर त्याचा मेंटेनन्स होत नाही. आता देखील प्रशासकीय बिल्डिंगमध्ये मला पुन्हा काही वर्षांनी अमल ती पहिली बिल्डिंग किती साली झालेली आहे अमोल नाही का, पहिली 2013 आणि आता 12 वर्ष झाली. त्याच्यामुळे तिथं पण मी बऱ्याच गोष्टी दुरुस्त करतोय, चांगल्या करतोय. आणि तिथं लोकांना मदत झाली पाहिजे, स्वच्छतागृह चांगले असले पाहिजे. महिलांचं आता प्रमाण वाढलंय. मी आज बारामतीमध्ये सकाळीच मी मध्ये अधिवेशनाला नागपूरला गेलेलो होतो. नागपूरला इतके चांगले सार्वजनिक शौचालय आणि टॉयलेटची व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था, वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे. आज आपण 2 ठिकाणी जुने ब्लॉक एकदम चांगले तशा पद्धतीनं करायला सांगितलेले आहेत. आणि ह्या रोडला पण मी 2 ठिकाणी करतोय. एका ठिकाणी 8 लोकांचं पुरुषांचं, एका ठिकाणी 4 महिलांचं, असं फार चांगलं करून देतो. म्हणजे एवढं चांगलं करणार आहे की तुमच्या घरात देखील एवढं चांगलं टॉयलेट नसलं पाहिजे असं करून देणार आहे. पण वापरावं पण तसंच लागेल.
आणि तिथं गेल्यानंतर थोडे पैसे द्यावे लागतील, थोडा चिमटा काढावा लागेल. टॉयलेटला जायला तर काहीतरी किंमत येईल आणि बाथरूमला जायचं म्हटलं तरी कुठेही साईडला उभं राहायचं, इकडे तिकडे बघायचं आणि मारायचं, तसं चालणार नाही. तिथं जायचं, काय असेल तिथं 50 पैसे, रुपये, 2 रुपये ते त्या ठिकाणी द्यायचे. पण ही सोय करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपण सध्या 4ची सोय करतो. मला वाटतं एकेकाची किंमत 1 कोटी काहीतरी लाख आहे ना, 1,20,00,000 एकेका टॉयलेटची किंमत आहे. तुम्ही झाल्यावर बघा, मी नागपूरमध्ये गडकरी साहेबांनी पुढाकार घेऊन चांगलं केलेलं आहे. माझा हाच प्रयत्न असतो, जिथं जे चांगलं असेल आणि तिथं मी ते सगळं बघणाऱ्या माणसाची पण राहण्याची व्यवस्था करणार आहे. त्याच्यामुळं ते सतत स्वच्छ राहावं, त्याला त्या पद्धतीनं आपण पैसे वगैरे काही द्यायचं ते देऊ, त्या पद्धतीनं आपण करतोय. अजून पण बाकीची बरीच कामं आहेत. आता राजूदादा तू इथं आहे, मध्ये पंकजाताई वगैरे आलेल्या होत्या. आपल्याला वेटरनरी हॉस्पिटल नाही, कॉलेज, वेटरनरी कॉलेज हे काढायचंय. मी परवा बसलो होतो, 300 कोटी रुपये एका कॉलेजला लागतात. आपल्याकडे घ्यायचं म्हटलं तर ते खाजगीला पण देतात, परंतु एवढा भार आपल्याला उचलणं शक्य नाही आपल्या संस्थेला. मी आता प्रांताला 2-4 जागा सांगितलेल्या आहेत, तुम्ही त्यांच्याशी पण बोलून घ्या आणि काय तिथं मिळते का, मी आधी सांगितलं ते होतंय का त्यांच्याशी चर्चा करा. ते असेल तर मग उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला त्याचा समावेश, मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर ते होईल, नाहीतर पुन्हा लगेच म्हटलं दादाने जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करू, परळीला एक द्यायचं आणि आपल्या पार्वतीला एक द्यायचंय. पण वेटरनरी डॉक्टरांची गरज आहे, संख्या कमी आहे, जनावरांची संख्या वाढती, त्या प्रमाणात ती पण संख्या वाढली पाहिजे. ते पण काम आपण करूया. एकंदरीतच युनियन बँक ऑफ इंडियाचा बारामती शाखेच्या स्थलांतराचा कार्यक्रमाच्या करता आपण सगळे खरं तर जमलेलो आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या नवनीत जैन महाप्रबंधक युनियन बँकेच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये युनियन बँकेच्या बारामती शाखेचं नवीन जागेमध्ये स्थलांतर झालं असल्याचं जाहीर करतो. आज लॉकरची व्यवस्था आहे, कमी पडले तर अजून लॉकर वाढवण्याच्या सूचना त्यांनी आत्ताच मयंक भारद्वाज आणि संजीव कुमारला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळं काही नीटनेटकं पार्किंग आहे. मी हे का बांधलं, कारण इथं नंतर स्वच्छता कशी राखायची, हाऊसकीपिंगचे पैसे कुणी द्यायचे, हा यक्ष प्रश्न आमच्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांच्या समोर उभा राहतो. आणि त्याकरता म्हणलं एक आपण बँक देऊ. बँकेला आपण ही जागा भाड्याने दिलेली आहे. त्यांनी 2.25 लाख रुपये महिना त्या बँकेला भाडं आहे. त्याच्यातनं साधारण 3 वर्षानंतर 15% वाढ होणार आहे, बरोबर ना. आणि त्या प्रकारे 2.25 लाखामध्ये माझी अपेक्षा आहे की साधारण ह्याचं कॉन्ट्रॅक्ट हाऊसकीपिंगचं महिना 2 लाखाचा द्यायचा आणि त्याच्यातनं ती आपली ही गार्डन, तुम्ही बघा अशी कुठं गार्डन एवढी चांगली पाहायला मिळते का. तुम्ही पंचायत समितीमध्ये जावा, तशा पद्धतीने ही झाडं वगैरे, तुम्ही पण मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. आपण सगळेजण मिळून, मी जे ठरवलेलं आहे की ह्या 5 वर्षात देशातला पहिल्या नंबरचा तालुका हा करायचा, मग ते शहर असेल किंवा माझा ग्रामीण भाग असेल, त्या पद्धतीनं आपण, मी तर बंधू म्हणजे राजूदादाशी चर्चा झाल्यावर ते वेटरनरी कॉलेज हे साधारण माझ्या कराटीच्या जवळपास कुठं घेता येतं का, हाही प्रयत्न त्या बाबतीमध्ये करणार आहे. कारण सगळाच तालुका हा कव्हर झाला पाहिजे, सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा झाल्या पाहिजेत. कालच मी एका कार्यक्रमात सीएम, मी, डीसीएम, विजय शिवतरे, आम्ही सगळेच होतो. त्यावेळेस पुरंदरचं पण विमानतळ हे जिथं त्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने मान्य केलेलं आहे तिथं आपण करायचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं कदाचित नाराजी काहींची घ्यावी लागेल, परंतु डेव्हलपमेंट होताना जास्तीत जास्त एक विचार कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करणार आहे. आज या निमित्तानं युनियन बँकेचं इथं
स्थलांतर झालंय. सर्व स्टाफचं, खातेदारांचं, ग्राहकांचं आणि बारामतीकरांचं अभिनंदन करतो. स्टाफने अतिशय उत्तम सेवा बारामतीकरांना द्यावी. आमचे नवीन जैन महाप्रबंधक इतके आपल्या बारामतीवर खुश झाले की त्यांनी मयंक भारद्वाज यांना सांगितलं ही आपली इथली मेन शाखा झाली, अजून बारामतीमध्ये कधी आपण शाखा काढू असं त्यांनी सुचवलेलं आहे. त्या बाजूला म्हणजे कुठं MIDCचा तिकडचा परिसर आहे ना त्या भागामध्ये, म्हणजे त्यांना असं वाटतं की अजून एक शाखा त्या ठिकाणी निघावी. खरं तर काही काही शहरामध्ये एक बँकेची शाखा यायला किती प्रयत्न करावा लागतो, पण शेवटी व्यवहार इथं होतोय. बारामतीचं राहणीमान बदलतंय. बारामतीमध्ये एकंदरीत परवाच एक तो 600 कोटीचा आहे ना हे हनुमान पाटील, एक 600 कोटीचं एक नवीन युनिट आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. मी तिथं जागाही द्यायला सांगितलेली आहे. आपलं काही 1000 कोटीचं अमित कल्याणींचं पण मी मागे लागलोय, लवकर त्याचं काम सुरू करा. माझ्या तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा हाही त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. त्याच्यातनं इतर पण काही वेगवेगळे स्टॉल काढून मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बारामतीमध्ये जर कुणी कुठल्या भागामध्ये अतिक्रमण करून काही करत असतील तर कृपा करून त्यांनी ते बंद करावी. नाहीतर मला सुभद्रा मॉलच्या समोर कसं करायला लागलं तसं करावं लागेल. मला कुणाच्या रोजीरोटीवर किंवा पोटावर पाय आणायचा नाहीये, पण तुम्ही करताना आमच्या फुटपाथवर चालणाऱ्या लोकांना, आमच्या गाड्यांनी टू व्हीलरनी जाणाऱ्या लोकांना त्यांचं पार्किंग नीटपणे त्यांना करू द्या. त्यांच्या सगळ्या काही गोष्टी नीटपणे झाल्या पाहिजेत. त्या पार्किंगवरून सांगतो, कालच माझ्याकडं महिंद्राचे लोक आले होते, मी रात्री सर्किट हाऊसला होतो. त्यांनी एक EV कार काढलेली, मी पण ती बुक केलेली आहे. 15 फेब्रुवारीला मिळणार आहे. ते म्हणले तुमची डिलिव्हरी दादा लवकर देतो, मिळाली तर पुढच्या ट्रिपला तुम्हाला दाखवायला आणतो, वापरणार मी आहे. त्याच्यामध्ये ते बघा, एकदा चार्ज केल्यानंतर 75 पैसे पर किलोमीटर त्या गाडीचा खर्च. चार्जिंगचा खर्च जो लाईट बिल येतं ते साधारण त्याचं येतं. आणि फार चांगली गाडी काढलेली, तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. आणि ती गाडी 5 कलरमध्ये आहे. तेव्हा ते सांगत होते की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही जर उतरला रस्त्याला आणि जागा कमी असेल पार्किंगला आतमध्ये लावायची, रिमोटवर गाडी पार्क होती. तुम्ही ते बघितल्यावर म्हणाल काय झालंय कोणाला माहिती, पण एवढ्या सगळ्या गोष्टी पुढे गेल्यात. काही तर गाड्या अशा आलेल्या आहेत की ड्रायव्हर पण नसतो. ती गाडी की जे घेईल त्याच्या गाडीच्या समोरनं कुणी जाणारच नाही. अंगावर आलं ड्रायव्हर नाही, विना ड्रायव्हर गाडी. अशा सगळ्या गोष्टी होतात. काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल. आज माझ्या युनियन बँकेच्या स्टाफनी पण आमच्या ग्राहकांशी चांगलं वागावं. युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातल्या आघाडीच्या राष्ट्रीयकृत बँकेपैकी बँक आहे. त्याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रात 100 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेली ही एक आपल्या देशातली महत्वाची बँक आहे. 1919 साली या बँकेची मूळ स्थापना झाली. 1919 युनियन बँकेच्या देशाच्या आर्थिक प्रगतीत, लघु उद्योगाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आपलं कृषी असेल, शिक्षण असेल, महिला सक्षमीकरण असेल, महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं. ही एक आमच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. रोड मॉडेल म्हणून एकंदरीत वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीत बारामती आणि बारामतीकरांच्या या विकास यात्रेत बँकिंगच्या सुविधाची गरज ही पण दिवसेंदिवस वाढत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया बारामती शाखेचं या विकासामध्ये एक मोलाचं सहकार्य आहे. माझी दुसरी एक तुम्हाला विनंती आहे, मेहरबानी करा. आणि कोणतरी येतं ना पिल्लावळ, काहीतरी विकृत लोक काहीतरी मल्टी फिल्टी काढतात आणि तिथं जास्त व्याज देतात आणि तुम्हाला वाटतं इथं ठेवावं, जास्त व्याज आहे. हव्यासा पोटी तुमचे पैसे बुडतात आणि मग दादा पैसे बुडले काढून द्या. मी आमदार झालो ते काही पैसे तुम्ही कुठेही टाकून बुडवायचे असं करू नका रे बाबांनो. तुम्ही युनियन बँकेमध्ये ठेवा, स्टेट बँकेमध्ये ठेवा, तुमचा ज्या बँकेवर विश्वास आहे त्या बँकेमध्ये ठेवा, त्या आर्थिक संस्थेमध्ये ठेवा. पण चुकीच्या अशा कधीतरी पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तशा पद्धतीनं कोण येतं आणि मग तुम्ही पेपरला टीव्हीला बघता
500 करोड रुपयाचा गंडा घालून अमुक अमुक बेंगलोर बांगलादेशला फरार. आता पोलीस काय बांगलादेशमध्ये जाऊन करणार आहे? तुम्ही कृपा करा, सगळ्यांना मी सांगतो. कधी कधी येतात काही जण म्हणतात एका मोटरसायकलच्या 2 मोटरसायकल देणार. मध्ये आपल्या पंढऱ्यात पण तुला आठवत असेल योग, आणि त्याच्यात काही जण अडकले. कशात कोण याला ब्रह्मदेव तरी एकाचे 2 करून देणार आहे का? नाहीतर तुमचं सोनं 10 तोळे ना 20 तोळे सोडून करून देणार. कशाचं सोनं? आता तर सोनं आणि चांदी पण काही वेगळ्या पद्धतीनं हुबेहूब दिसणारी मार्केटमध्ये आली, येणारे म्हणून सांगतात. हिरे पण तसेच डायमंड आले. त्याच्यामुळे असल्या भानगडीमध्ये फार पडू नका. उगीच कुठंतरी काहीतरी हव्यासापोटी आपल्या प्रपंचाला अडचण होईल, आपल्या कुटुंबाला त्रास होईल, अशा गोष्टी कृपा करून करू नका. ह्या सक्षम बँका आहेत, ह्या राष्ट्रीयकृत बँका आहेत. या बँकेमध्ये काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार आहे, आरबीआय जबाबदार आहे. असल्या बँकांमध्ये तुमचा 1 रुपया देखील बुडणार नाही. तुम्ही 1000 कोटी ठेवा किंवा 1 कोटी ठेवा किंवा 1 रुपया ठेवा. 1 रुपया ठेवता येत नाही. किती मिनिमम? 500 1000 1000 रुपये. आता 1000 रुपये पण बंद झाले. नील बॅलन्स मध्ये पण आहे. गरिबाकरता नील बॅलन्स मध्ये, आमच्या लाडक्या बहिणींच्या करता पण नील बॅलन्स मध्ये पुढे. तर या पद्धतीचं आहे. मी खरं ह्याच्यात आपल्याला व्हिडिओ मी ते त्यांना सांगितलेलं. आता आमचे सीओना पण सांगितलं होतं, त्यांनी माझी परवानगी घेतली. दादा मी नाही आलं तर चालेल का? तर तुमचं जे भाडं जमा होईल, तुम्हाला 6 महिन्याचं डिपॉझिट दिलं, ते तुमच्याकडे का तिकडे गेलं? आणि जिल्हा परिषदेत कशाला? मग पुन्हा आपल्याला मिळायचं नाही. अहो पण डिपॉझिट पण इथंच ठेवू ना आपलं 6 महिन्याचं. त्याचं व्याज पण घेऊन आपल्याला 6 महिन्याचं डिपॉझिटचं काहीतरी व्याज येईल. आणि ते 2.25 लाख रुपये डिपॉझिट 6 महिन्याचं आहे ना. 12 आणि 25 150 12 13.5 लाख. 13.5 लाख का इंटरेस्ट कितना आता महीने का? 7%. ते असं करून आपल्याला 2,30,35,000 रुपये काहीतरी येतील. तर त्याच्यातनं आपण हाऊसकीपिंग चांगले, एक 12वीतल्या मुलांनी पण आता हाऊसकीपिंग मध्ये पण चांगले पैसे मिळतात. तशा कोण स्वच्छ ठेवतोय का? किती महिन्याला खर्च आहे? अरे आपलं भागलं. वर्षाचा 12 लाख आहे आपल्याला, तर 12 × 24 आणि 25. लाईट बिल वर सोलर आहे ना, काय कमी? मग तेच ना, आपल्या ह्यांच्यात भागताय युनियन बँकेमध्ये. आणि ज्या वेळेस भागणार नाही त्यावेळेस तुम्ही वाढून देताय. नाही आम्ही पण मदत करू ना. आमचे काही डिपॉझिट असं असेल तर मैं भी आपको मदद करूंगा. आप मुझे, मैं फाइनेंस मिनिस्टर हूँ. आपने अगर मुंबई में आप मुझे मिलो ना, मुंबई से वेळ दे रहे, तब हम फाइनेंस में सब बैठेंगे और वहां से अगर मैं कुछ आपको मदद कर सकता हूँ तो जरूर करूंगा. लेकिन या आमच्या इथल्या स्थानिक मुलांना पण रोजगार देण्याच्या करता त्यांची गॅरंटी वगैरे काय असेल ते घ्या. पण ती पण मुद्रा लोन वगैरे, मुद्रा लोन आप करते हैं ना, वो भी करने का है. यहाँ हमारे जो बच्चे हैं, लड़के लड़कियां, उनको सबको मदद करनी चाहिए. तो इसीलिए वो किराए पे दिया है आपको ये सब करने. तर ह्या पद्धतीनं नाही बोलून असलेलं बरं असतं रे. पुन्हा ते मॅनेजर कोण आहेत आमचे? संजीव कुमार. संजीव कुमार, आपने सुना ना, मराठी आता है? तो मराठी समझता है ना थोड़ा बहुत? आप पान खाते हैं क्या? गुटखा कुछ तो खाते हैं. ऐसा कैसा इनका दांत क्या चला, ऐसा कैसा होगा? हमें बेवकूफ समझते हैं क्या? मैं आपको रिक्वेस्ट करता हूं, क्योंकि हमारे सामने बहुत से एग्जाम्पल है. ये
ये आदत गलत है, क्योंकि कभी कभी किसी को कैंसर हो जाता है, कुछ भी प्रॉब्लम हो जाता है, ऐसा मत करना. तो काय म्हणत होतो मी तर आमचे प्रकरण येतील, रितसर येतील. आणि हा, कुणी जर सांगितलं ना, आत्ताच दादाचा फोन झाला, आत्ताच फोटो दाखवतील दादा बरोबर फोटो, उसमें बिल्कुल ध्यान मत देना. जिसका पेपर ठीक ठाक होगा उसको ही फाइनेंस देने का. ठीक है, अच्छा, अच्छी तरह से काम करो, हम भी आपको पूरा सपोर्ट देंगे, सहयोग देंगे. अधिक काही बोलत नाही. एक बारामती जाता जाता एवढं सांगतो, आमचा बारामतीकर हा कष्टाळू आहे. कष्टाळू बारामतीकरांच्या सहकार्याचा हात देत युनियन बँकेने इथल्या विकासाला हातभार लावावा. युनियन बँकेची शाखा केवळ बँक न राहता बारामतीकरांच्या एक आर्थिक समृद्धी केंद्र बनेल, असाही विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. आप कब आए? आप नवीन जैन जी रात को आए या सुबह आए? अच्छा, कहाँ सिटी ठीक आहे क्या? इतना अच्छा नहीं है. आपल्या बारामतीकरांना एक चांगलं हॉटेल पाहिजे रे. आता सिटीला उतरलेत म्हणलं ठीक आहे का? ठीक आहे, ठीक आहे. जरा खुशीत नाही म्हणले, ठीक आहे ठीक आहे असं नाही म्हणले. त्याच्यामुळे एकाची गरज आहे, ज्याची कुणाची ऐपत आहे त्यांनी त्या गोष्टीचा जरूर विचार करावा, अशा प्रकारची विनंती देखील करतो. आणि मी वैयक्तिक माझ्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या बारामती ब्रँचला पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.